हरी भरी ये धरती अपनी, नदियां गाए मीठा गान, पेड़ों की छाँव में बसता हम सबका प्यारा जहां। धुआं धुआं ये आसमां क्यों सूख रही हर एक डाली, आओ मिलकर कसम ये खाएं, फिर से होगी धरती प्यारी। बचाओ बचाओ पर्यावरण, यही है जीवन का कारण। पेड़ लगाओ, जल बचाओ, खुशियों से भर दो आंगन। धरती माँ की यही पुकार, मत करना इसका नुकसान। साफ हवा और निर्मल पानी, यही हमारी पहचान। कटते जंगल, रोते पंछी, सूनी सूनी हरियाली, नन्हे बच्चों का भविष्य भी हो जाएगा खाली खाली। प्लास्टिक छोड़ो, आदत बदलो, स्वच्छ बनो अपना गाँव। हर इंसान ये दृढ़ करे अब, हरा भरा हो देश का गाँव। बचाओ बचाओ पर्यावरण, यही है जीवन का कारण। पेड़ लगाओ, जल बचाओ, खुशियों से भर दो आंगन। एक एक पौधा जब होगा, धरती फिर मुस्कुराएगी। बारिश की हर बूंद खुशी बन नींदें लाएगी। दीप जलाए, हरियाली का संदेश फैलाए, विश्व पर्यावरण दिवस पे धरती को स्वर्ग बनाए। तुम्हाला जर तुम्ही बांधलं नाही, जर आपण बांधलं नाही धरण, तर तुम्हाला पिकवता येणार नाही पर्यावरण। जर तुम्ही मजबूत केलं नाही पर्यावरण, तर लवकर येईल तुम्हाला मरण। पर्यावरण जे आहे ते पर्यावरण जे शुद्ध हवा, झाडांची शुद्ध हवा त्या एसीच्या हवेपेक्षा किंवा फॅनच्या हवेपेक्षा झाडांचा जो ऑक्सिजन असतो, तो झाडांचा ऑक्सिजन अत्यंत शक्तिवान असतो। आणि खुल्या हवेमध्ये राहणारी माणसं, खेड्यापाड्यात राहणारी माणसं 100 वर्ष गेली तरी जातात। घरामध्ये आलेली माणसं ही स्लममध्ये राहतात किंवा जरी चांगल्या बिल्डिंगमध्ये राहिली तरी शहराची हवा जी असते ती शहराची हवा तरी ठीक नसते। प्रदूषण जे आहे ते प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळं फिजिकली आपण फिट राहत नाही।
अनेक वेळेला लोक जास्त खेड्यातल्या लोकांपेक्षा शहरात लोक आजारी पडतात. त्यामुळे पर्यावरण टिकवणं ही आमच्या भारत सरकारची, राज्य सरकारची भूमिका आहे. नरेंद्र मोदीजी यांनी तर जो 21 जून हा योगा डे आहे, योगा डे जगामध्ये सुरू करण्याचं अत्यंत महत्वाचं अशा पद्धतीचं जे काय मोठं काम आहे, हे काम नरेंद्र मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी केलेलं आहे. आणि जगभरामध्ये योगा डे चालला नाही. एक्सरसाइज केला आपण, योगा केला आपण, तर आम्हाला औषध घेण्याची आवश्यकता नाही. आपलं फिजिकली आपण ठीक आहे. पर्यावरण सुद्धा ठीकठाक असेल तर आपण अत्यंत चांगल्या सुंदर अशा जीवनामध्ये जगत असतो. म्हणून पर्यावरण दिवसाला अत्यंत महत्व आहे. झाडे लावा, झाडे जगवा, हे काम आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. घराच्या आजूबाजूला झाडं लावली पाहिजे, शेतामध्ये झाडं लावली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आपण लावण्याच्या संबंधाची भूमिका घेतली पाहिजे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो पक्ष आहे, बाबासाहेबांच्या विचाराचा, शिवाजी महाराजांच्या विचाराचा, त्या पक्षाच्या वतीने सुद्धा पर्यावरण प्रतिनिधी केलेली आहे. आणि ऑल इंडियाचे विजयराजे धमाल हे कार्याध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणाचं काम ते करत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी 5 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो दिलेला नाही होता. देशभरातले अनेक लोक या ठिकाणी येतात आणि त्यांना आवड देण्यात येते. जे पर्यावरण प्रेमी आहे, पर्यावरणासाठी काम करणारे लोक आहेत. आणि आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या रिसोर्टमध्ये सुद्धा आपण आतमध्ये आल्यानंतर या रिसोर्टमध्ये आल्यानंतर एक आगळा अत्यंत हिरवळीमध्ये, अत्यंत झाडाच्या सावलीमध्ये आपल्याला काय काम येतं. त्यामुळं आज या रिसोर्टमध्ये आपण ठेवलेलं आहे आणि काही लोकांना देण्यात येणार आहे. तर इतरांनी भावना होती, मला आपल्या कार्यक्रमात जायचं आहे. मी 4-5 आवड माझ्या घ्यावे आणि त्यानंतर करावी अशा पद्धतीची विजयराजे यांना माझी सूचना आहे. आणि आपण सर्वजण आमच्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांसाठी आभार. आणि या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मिळून आपण पर्यावरणाला करूया एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण. थँक्यू. आज विश्व पर्यावरण दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे आणि भारतामध्ये विश्व पर्यावरण आपण वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा 1984 पासून भारत देशामध्ये आपण तेव्हा अंमलात आणला आणि सर्व देशभर वृक्षारोपणच्या माध्यमातून, पर्यावरण सेमिनारच्या माध्यमातून हा वृक्षारोपण कार्यक्रम संपूर्ण देशभर साजरा करत आहोत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी क्लायमेट चेंजवर जागतिक स्तरावर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि संयुक्त राष्ट्राचा असा एक मेसेज आहे की आपण जो आपला इलेक्ट्रिक सोर्स आहे, आपण कोळशापासून जी वीज निर्मिती करतो, यापासून देशामध्ये 80% आपण वीज निर्मिती कोळशापासून करतो आणि याच्यामुळं आपण प्रदूषणाला खतपाणी घालतो आणि ते प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होतो. प्रदूषण वाढण्याचे अनेक कारणं आहेत. लोकसंख्या वाढीचं एक महत्त्वाचं कारण आहे प्रदूषणाचं. लोकसंख्येच्या प्रमाणे प्लास्टिकचा उपयोग जास्त प्रमाणात होतो आणि जागतिक स्तरावर मोटर व्हेकलचं स्पीड वाढण्याचं इतकं भयानक आहे. करोडो गाड्या दिवसाला रजिस्ट्रेशन होतात. शासनाने किती जणी Euro 6 केलं तरी पर्यावरणाला हे घातक आहे. तर मोठ्या प्रमाणे गाड्यांची प्रचंड वाढ, कंपनीपासून जो कार्बन 10% वर जो कार्बन निघतो तो प्रदूषणाला हानिकारक असतो आणि या कारखान्याच्या चिमणीतून जो काही साखर कारखाने आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आणि काही केमिकल प्रदूषण आहे, काय एअर पॉल्युशन ज्या पद्धतीत होतं, हे आपण याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी प्रगती करणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदींनी क्लायमेट चेंजसारखे पॅरिसला कार्यक्रम झालेत, अनेक जागी कार्यक्रम झालेत. या कार्यक्रमामध्ये
राष्ट्रीय जागतिक स्तरावर भारताने खूप चांगली भूमिका घेतलेली आहे आणि याच भूमिकेला अनुसरून देशामध्ये सोलरचा वापर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात केला पाहिजे ही भारत सरकारची भूमिका आहे आणि वृक्षारोपणाच्या माध्यमातून राष्ट्रीय नागरिक पर्यावरण संरक्षण कमिटी हे गेले 29 वर्ष काम करत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने आम्ही एक पर्यावरण विभाग चालू केलेला आहे आणि या या पक्षाच्या पर्यावरण विभागामार्फत संपूर्ण देशभर संपूर्ण राज्यामध्ये देशाच्या सर्व स्तरामध्ये अगदी अंदमान निकोबार छोटी बेटं असली तरी तिथंसुद्धा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा झालेल्या आहेत. आमचे नेते गुरुवर्य गरीब दलितांचा एक मसेहा नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडं आमच्या मोठ्या भावाप्रमाणे बघतो ते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे आमचे एक मोठ्या प्रमाणे पर्यावरणावर त्यांचा प्रेरणास्थान आमचं आहे आणि नरेंद्र मोदींनी आठवले साहेबांच्यावर एक चांगली कृपादृष्टी ठेवली. आज लगातार 3 वेळा ते केंद्रीय मंत्री झालेले आहेत. मी पंतप्रधानांचाही मनापासून आज पर्यावरणाच्या निमित्ताने त्यांचा आभार मानेल. मी देशातील सर्व पर्यावरणप्रेमींना देशप्रेमींना माझ्या शेतकरी बंधूंना मी विनंती करेल की आपण सर्वांनी अशा तळपत्या उन्हामध्ये आपण सर्वजण आज आपण भयानक उष्णता बघतो याच्यासाठी एकमेव सोल्युशन आहे आपण वृक्ष लागवड केली पाहिजे. वड आंबा चिंच या ऑक्सिजन देणाऱ्या ज्या वनस्पती आहेत याची वृक्ष लागवड करा. आज राष्ट्रीय महामार्ग तयार होत असताना ब्रिटिशांनी लावलेली वृक्ष लागवड ही बऱ्याच प्रमाणात तोडली गेली आहे आणि जे नवीन वृक्ष लागवड केली पाहिजेत ते बोगनवेलसारखी फुलांची झाडं आहेत ते ऑक्सिजन इतके देत नाहीत पण जे ऑक्सिजन देणारे झाडं आहेत हे या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूंनी लावली पाहिजेत. देशाचा विकास हा पर्यावरणाचा विकास समजला पाहिजेत. दळणवळणाचा विकास हा राष्ट्रीय विकास आहे पण पर्यावरणाचा विकास हा मानवतेला स्वच्छ हवा स्वच्छ पाणी स्वच्छ अन्न देणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. म्हणून मी सर्वांना परत एकदा विनंती करतो आणि या विश्व पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खरं तर पहिल्यांदा इथं उपस्थित झालेल्या सर्व पर्यावरण प्रेमींचं मी स्वागत आणि आभारी मानतो. आपल्या सगळ्याला ज्ञात आहे मुंबईच्या आसपास आणि कोकण विभागामध्ये कॉन्क्रीटच्या जंगलानं आपलं अस्तित्व सुरू केलेलं आहे आणि या भागात असलेला जो निसर्ग आहे हा निसर्ग वाचवण्यासाठीचा खऱ्या अर्थानं राष्ट्रीय नागरी व पर्यावरण संरक्षण संस्थेचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी विजयराजे ढमाळे यांनी खरं तर फार मोठं कार्य सुरू केलेलं आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. मी रायगडवासियांना नम्र विनंती करणार आहे की पर्यावरण हे जीवन आहे आणि पर्यावरण खऱ्या अर्थानं हे उद्याच्या येणाऱ्या संकटाला वाचवणारं आणि संकटावर मात करण्यासाठी निसर्ग वाचला पाहिजे. झाडं वाचली पाहिजे. झाडं वाचली तर ऑक्सिजन मिळणार आहे. ऑक्सिजन मिळालं तर माणसं जगणार आहे आणि ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो हे आपण 2022 साली जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं या निसर्गाला जर वाचवण्यासाठी आपण आज असक्षम ठरलो तर येणाऱ्या पिढीला आपण प्रचंड मोठ्या धोक्याची घंटा देणार आहोत आणि धोक्याच्या खाईमध्ये लोटणार आहोत. तर उद्याची पिढी वाचवण्यासाठीचा हा आमचा सगळ्यांचा म्हणजे पर्यावरण संरक्षण समितीची जी टीम आहे आमची जी सगळी उभी आहे तिथं आता पाटील आहेत ढमासाहेब आमचे प्रमुख आहेत असे अनेक सिद्धराम ओवाजी आहेत असे आता बरेचशी इथं मंडळी उभी आहेत. ही आम्ही सगळी मंडळी एक करतो आहे की आम्हाला उद्याची भ्रांत लागलेली आहे की उद्याचा निसर्ग कसा वाचेल आणि त्यासाठीचा चाललेला हा आमचा अटास आहे. या अटासासोबत आपण सगळ्यांनी यावं. आपण सगळ्यांनी या पर्यावरणाला हात लावावा आणि एक नवं विश्व उभं करावं. जे विश्व आपण परमेश्वराला मानतो आपण परमेश्वराला जे विश्व हवं होतं ते विश्व उभं करूया आणि माणसाच्या जीवनाच्यासाठी उद्याचं आपण प्रयत्न सर्वजण ताकदीनं करूया. त्यासाठी आपण आमच्यासोबत यावं एवढंच आवाहन करेन.